त्र्यंबकेश्वर नगरीत बोहाडाचा ऐतिहासिक जल्लोष, देवी प्रस्थानाने सांगता। त्र्यंबकेश्वरमध्ये कलगी देवी बोहाडा वसंतोत्सव 2026 ची आज त्र्यंबकेश्वरमध्ये अभूतपूर्व उत्साहात सांगता झाली। सलग 3 दिवस चाललेल्या उत्सवात भक्ती, शक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला। आज 2 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता देवी प्रस्थान कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता झाली। यंदाचा बोहाडा पाहण्यासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये प्रचंड जनसागर उसळला होता। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर आबालवृद्धांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला। रात्रीच्या वेळी सादर होणारी पौराणिक सोंगे पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती। संपूर्ण त्र्यंबक नगरी कलगी देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते। यंदाच्या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे संस्थापक अध्यक्ष कुणाल उगले आणि अध्यक्ष समीर पाटणकर यांचे नेटके नियोजन। त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली आणि चोख नियोजनामुळेच ही ऐतिहासिक सोहळा अतिशय दिमागदार पद्धतीने पार पडला। सलग 3ऱ्या दिवसाच्या या जल्लोषात अनेक राजकीय व सामाजिक मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळाली। या 3 दिवसाच्या जल्लोषात त्र्यंबकच्या नगराध्यक्षा सौ त्रिवेणी तुंगार सोनवणे, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे, उपनगराध्यक्षा सौ मंजू वारुणसे यांनी उपस्थिती लावून उत्सवाची शोभा वाढवली। यावेळी नगरसेविका सौ पूजा खाटीकडे, विष्णू दोबाडे, सौ संध्या देवरे, सौ कल्पना लहांगे, नगरसेवक अमोल कडलक, ललिता झोले, कैलास चोथे, रंगनाथ जाधव, सौ पल्लवी शिरसाट, सौ लीला कोरडे, प्रशांत गायधनी, सौ रत्नप्रभा कदम, सूरज पाटील, सौ वेदिका पाटणकर, अक्षय भांगरे, आरती लोखंडे आडके, सौ जयश्री उजे, नितीन रामायणे, सचिन दीक्षित, पवनकुमार भुतडा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला। उत्सवादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हा भव्य उत्सव यशस्वी करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेणारे मंडळाचे प्रमुख शिलेदार खालीलप्रमाणे आहेत: संस्थापक अध्यक्ष कुणाल उगले, अध्यक्ष समीर पाटणकर, अध्यक्ष बाळासाहेब गुंदके, कार्याध्यक्ष रतीश जोशी, उपाध्यक्ष सचिन शिखरे, उत्सव प्रमुख हर्षप राजपूत, उत्सव प्रमुख संकेत उपासनी, देवीचे मानकरी शुभम अर्जुनसिंह परदेशी, संपर्क प्रमुख योगेंद्र उपासनी, संपर्क प्रमुख मयुरेश चांदवडकर, कार्याध्यक्ष व कोषाध्यक्ष सूरज कदम, सहकोषाध्यक्ष हरीश पन्हाळे, सचिव धनेश मुदंडा, सहसचिव मुन्ना गायकवाड, मीडिया प्रमुख सतीश दशपुत्र, मीडिया प्रमुख कुणाल लोहगावकर आणि मीडिया प्रमुख गीतेश जोशी। बोहाड्याच्या 3ऱ्या रात्री पौराणिक सोंगांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। यामध्ये भालदार, चोपदार, गणपती, शारदा, खंडेराव, मोहिनी, भस्मासूर, मारुती जन्म, राम लक्ष्मण, त्राटिका, नरसिंह, हिरण्यकश्यपू, कालिका राक्षस अशा अनेक सोंगांचा समावेश होता। मात्र यंदा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तात्या विंचू आणि गोरीला या सोंगांनी लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांचेच मनोरंजन केले। आज सकाळी देवी प्रस्थान सोहळ्याने या ऐतिहासिक उत्सवाची सांगता झाली। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।